जय सच्चिदानंद. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आम्ही आपल्याशी आई वडील आणि मुलांच्या व्यवहाराविषयी बोलणार आहोत. अनादी काळापासून आई वडील आणि मुलांमध्ये व्यवहार चालत आलाय, चालू आहे आणि चालतच राहणार आहे. फरक इतकाच आहे की हा व्यवहार आदर्शपणाने कसा होईल. कारण प्रत्येक आईवडिलांना हा प्रश्न, स्पेशली या कलियुगामध्ये हा प्रश्न खूपच सतावतो आहे. आतल्या आत घुसमट होते की कशा तऱ्हेनं तो सोडवावा. कारण प्रत्येक क्षणी, प्रत्येक टप्प्यावर आपल्या मुलांबरोबर कुठे ना कुठे प्रश्न निर्माण होतातच. ते कसे हाताळावेत. कारण बघा, नेहमी जी आई वडील आणि मुलांमध्ये जी जनरेशन गॅप असते ती 25 वर्षांची नसते. ती गॅप वर्षांमध्ये नाही मोजली जात आजच्या काळात. आता तर ती गॅप IQ लेवलने मोजली जाते. कारण आजकालच्या मुलांना आपण ज्या प्रकारे, आपण जेव्हा लहान मुलं होतो तेव्हा समजून घ्यायचे, तशा प्रकारे समजून घेतलं तर ती गोडचूक ठरू शकते. आणि शिवाय ही आजकालची मुलं ती खूपच IQ लेवल हाय घेऊन आलेली आहेत, हायपर आहेत. त्यांची प्रत्येक मिनिटाला असणारी ग्रास्पिंग पॉवर खूपच जास्त आहे. आणि अशा हायपर मुलांसोबत लो रिव्होल्यूशन असणाऱ्या आईवडिलांना जुळवून घेणं खूप कठीण ठरतं आहे. त्यांच्याशी कशा प्रकारे वागावं या बाबतीत अनभिज्ञता असल्याकारणाने त्यात कायम त्यांच्यात मतभेद होतात. आणि सरतेशेवटी त्या नात्यातलं अंतर इतकं वाढतं की मुलांना आईवडिलांच्या सानिध्यात बसावंसंही वाटत नाही. आणि आईवडील विचारात पडतात की मुलं आल्यावर त्यांच्याशी कसा संवाद साधायचा. मग चांगला संवाद साधण्याऐवजी चिडचिड 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 होते अगदी. आणि त्यामुळे मुलं अधिक वैतागतात आणि आईवडिलांपासून दूर पळतात. ती जेव्हा टीनेजमध्ये असतात तेव्हापासूनच याची सुरुवात होते. म्हणून मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हापासूनच आईवडिलांना प्रश्न पडतो कसं वाढवायचं त्यांना, कशा प्रकारे त्यांच्यावर संस्कार करायचे. आणि त्याविषयीची माहिती, जाणीव, ज्ञान, इन्फॉर्मेशन आईवडिलांकडे खूप कमी आहे. जे काही आहे ते त्यांना त्यांच्या आईवडिलांकडनं मिळालेलं आहे. आपापसात त्यांचा जसा व्यवहार घडला होता त्या वागणुकीच्या हिशोबाने त्यांना जे ते कळलेलं आहे. पण आजची मुलं आणि आजचे आपण आईवडील या दोघांच्या विचारांमध्ये, दोघांमधल्या समजुतींमध्ये खूपच फरक आहे. म्हणून त्यावर मार्ग सापडत नाही आहे. तोच मार्ग शोधण्यासाठी खूप सारे सायकॉलॉजिस्ट, चाइल्ड सायकॉलॉजिस्ट सगळे प्रयत्न करतायत. पण बाह्य सगळे उपाय हे बुद्धीने होतात. बुद्धीने त्याचा इलाज होतो, तो तात्पुरता असतो, त्याचा रिझल्ट येतो. पण आतून खोलवर समजून घेऊन जो उपाय केला जाईल तो आतून, अंतरंगातून शांती निर्माण करेल. आणि मुलांशी वागताना मुलांनाही त्यातलं स्थैर्य निर्माण होईल. तर असं खोलवर समजून घेण्याचं काम कधी एखादा ज्ञानी पुरुष असेल तर तो ती समज जगाला देऊ शकेल आणि ती लोकांना फार उपयोगी पडेल. आणि असेच ज्ञानी पुरुष श्री दादाश्री होऊन गेले, ज्यांनी या सगळ्या गोष्टी आत्मज्ञानासोबतच व्यवहारज्ञानाच्या गोष्टी साध्या सोप्या भाषेत सांगितल्या आहेत. आणि त्याच गोष्टी आम्ही आपल्याला सांगू इच्छितोय. कारण हा प्रश्न अनादी काळापासून चालत आला. गतकाळात जर बघितलं तर आई वडील आणि मुलांच्यातला व्यवहार कित्येक ठिकाणी अगदी आदर्श बघायला मिळतो, तर कधी कधी त्याच्या विपरीतही दिसतं. जसं की आपल्या पुराणात भगवान रामचंद्रजी आणि त्यांचे पिता दशरथ राजा यांचा व्यवहार, दशरथ राजाशी रामचंद्रांचा आदर्श पुत्रासारखा व्यवहार होता. पित्याच्या एका इच्छेसाठी त्यांनी आपला सारा राजपाट
सगळं वैभव सोडून वनवास पत्करला. तेच दुसरीकडे तेच प्रभू रामचंद्रजी आणि त्यांचे पुत्र लवकुश यांच्यात विपरीत व्यवहार दिसतो. म्हणजे कुठल्याही कारणाशिवाय, काहीही अपराध नसताना सीतेला घालवून दिलं. जेव्हा ती गर्भवती होती, तिच्या उदरातून 2 जीव जन्माला येणार होते, ज्यामुळे या दोघांना, लवकुश यांना राज्याचं वैभव सोडून जंगलात कष्टप्रद जीवन जगावं लागलं. अशा वागणुकीचाही विचार आपण करतो तेव्हा आपल्याला त्याचं काही उत्तर मिळत नाही की असं का घडलं. आणि खरं तर प्रभू राम स्वतः आदर्श होते, देवाचे अवतार होते, आणि असा व्यवहार केला. कोणी असं करत नाही, कधीच नाही. पण असं का घडलं असा प्रश्न बुद्धिवादी लोकांना पडतो आणि त्याचं उत्तर मिळत नाही. एका बाजूला ऋषभदेव भगवान जे प्रथम तीर्थंकर होऊन गेले, त्यांचा नातू मरीची, त्यांच्यातच घडलं हे. त्यांच्या विरोधात त्याने आपला वेगळा पंथ प्रस्थापित केला, हेही आपल्याला बघायला मिळतं. भगवान महावीरांचा जावई आणि त्यांची मुलगी दोघंही भगवानांच्या विरोधात गेले आणि त्यांनी आपला नवीन पंथ काढला. आणि तर बघा, असं आपण अनादी काळापासून बघत आलो आहे. इतिहासात बघितलं तर हुमायूसाठी बाबरनी आपला जीव दिला. पण तशाच मुघल बादशांमध्ये बघितलं तर शहाजहाला औरंगजेबाने मारून टाकलं. का? तर राज्याची गादी मिळावी म्हणून. असंही आपल्याला बघायला मिळतं. किती विरोधाभासी व्यवहार बघायला मिळतात. म्हणजे असे व्यवहार बघतो, इतिहासातले बघतो. आजची मुलं तर अत्यंत बुद्धिमान आहेत. त्यांना प्रश्न पडतात की असं का झालं असेल. त्यांना उत्तरं सापडत नाही तर त्यांची घुसमट होते. आणि अशी तर कित्येक उदाहरणं आहेत. श्रेणिक राजा भगवान महावीरांच्या वेळी होते. त्यांचा मुलगा कुणिक आपल्या पित्याला तुरुंगात डांबून त्याच्याच मृत्यूला कारणीभूत बनला. खूपच त्रास दिला त्याने आपल्या पित्याला. आणि दुसरीकडे बघाल तर श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना कावडीत बसवून सगळ्या भारत देशाची यात्रा करून आणतो. हे सुद्धा आदर्श पुत्राचं उदाहरण आपल्याला आपल्या आध्यात्मिक इतिहासामध्ये दिसतं. प्रत्येक आईबापाला असं वाटतं की आपला मुलगा श्रावण बाळासारखा असावा आणि त्याच इच्छेने ते आपल्या मुलाला अगदी जन्मापासून त्याला तसाच वाढवतात, शिकवतात, आपल्याला जमतील तेवढे त्याच्यावर संस्कार करतात. पण इतकं सगळं करूनही शेवटी त्याचा परिणाम काय होतो जेव्हा मुलं मोठी व्हायला लागतात, टीनेजमध्ये यायला लागतात. आजकाल तर 8-10 वर्षांची मुलं असतात, कधीतरी 4-5 वर्षांचीही असतात. तेव्हापासूनच त्यांचे आई वडिलांशी मतभेद सुरू होतात आणि पौगंडावस्थेत तर त्याचा उच्चांक होतो. एकही गोष्ट आई वडिलांची मुलांना पटत नाही. आपला मार्ग आपण निवडायला त्यांना आवडतं. आई वडिलांनी दाखवलेला मार्ग त्यांना पसंत पडत नाही. त्यांना वाटतं की हे सगळेच जे पालक आहेत ऑर्थोडॉक्स आहेत, जुन्या वळणाचे आहेत. मुलांना वाटतं त्यांना काय समजतंय. प्रत्येक मुलाला असंच वाटतं. आम्हाला अनुभव येतो ना, कारण आमच्याबरोबर आम्ही मुलांचं शिबिर घेतो ना. टीनेजर्सची शिबिरं खूप असतात. इथे भारतात असतात, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, प्रत्येक ठिकाणी जातो तिथे घेतो आम्ही. त्यामुळे आज 25 वर्षांपासूनचा मुलांबरोबरचा असाच अनुभव आहे आमचा. आणि आजकालच्या जनरेशनमध्ये तर नक्कीच हे घडतं. मुलांना असं वाटतं की आमचे पालक आम्हाला समजून घेण्यात कमी पडतात. आपल्या मुलांना जरा प्रेमाने, खुल्या मनाने, ओपन माइंडने नीट बसवून विचारलं की तुम्ही आमच्या बाबतीत काय विचार करताय, आमचं काय चुकतंय. कारण कायमच प्रत्येकाने
पालकांचीच बाजू घेतली आहे आणि मुलांच्या चुका सतत दाखवून दिल्या आहेत. त्यामुळे होतं काय की मुलं या सगळ्या गोष्टींचा स्वीकारच करत नाहीत. त्यांचं स्वतःचं असं ठाम मत बनतं, पूर्वग्रह बनतो की आमच्या बाबतीत निगेटिव्हच विचार सगळे करतात, आमच्या बाबतीत कोणी पॉझिटिव्ह विचार करत नाही. दादाश्री एकटे असे ज्यांनी 85% चुका पालकांच्या सांगितल्या आहेत आणि मुलांच्या 15% सांगितल्या आहेत. कारण मुलं जन्माला आले तेव्हा ते निर्दोष होते. ते आले तेव्हा त्यांचा असा कुठलाही पूर्वग्रह नव्हता. आईवडिलांशी किंवा दुनियेतल्या इतरांशी कसं वागायचं याचं त्यांच्याकडे काही ज्ञान नव्हतं. या सगळ्याचं नॉलेज त्यांना सगळ्यात आधी त्यांच्या आईवडिलांकडूनच मिळतं. प्रथम गुरु आई असते, मग वडील असतात, मग शाळेतले शिक्षक, मग लग्नानंतर पत्नी गुरु बनते. म्हणजे ही सगळी शिकवण त्याला बाहेरूनच मिळते. आपलं स्वतःचं तर काहीच नसतं त्याच्याकडे. मग त्या सगळ्या जबाबदारी तर आईवडिलांची असते. दादाश्री नेहमी सांगायचे की एक मूल वाढवणं आणि त्याला शिकून सवरून हुशार बनवणं म्हणजे त्यात आईवडिलांची जबाबदारी किती असते, भारताच्या पंतप्रधानांची असते ना तेवढी असते. विचार करा, या जबाबदारीची जाणीव किती आईवडिलांना असते की आपल्यावर इतकी मोठी जबाबदारी आहे. त्यांना तर काही माहीतच नसतं. ते जसं जमेल तसं वागत राहतात. त्या क्षणी जे विचार येतील तसे आपल्या मुलांशी वागून मोकळे होतात. आणि मुलं इतकी हुशार असतात, ती प्रत्येक गोष्टीत आपल्या आईवडिलांच्या चुका काढत राहतात. कारण कधी असं बोलतात, 5 मिनिटांनी तेच त्यांच्याशी विरुद्ध पद्धतीने बोलतात. त्यामुळे मुलं इतकी गोंधळून जातात. आतून त्यांची घुसमट होते की असा व्यवहार का करतायत. कारण सुरुवातीला प्रत्येक मूल आपल्या आईचं बोट धरूनच चालत असतं. ते आपल्या स्वतंत्र विचारांनी वागत नसतं. आईचा पदर धरूनच चालत असतं ते, ना की आपला स्वतःचा शर्ट धरून पुढे जात असतं. तर हेच मूल का आई वडिलांच्या विरुद्ध वागायला लागतं. तो आईचा पदर सोडून बायकोचा पदर का बरं पकडतो. त्यात आपण आपली चूक बघायची की आपण आई वडील म्हणून कुठे चुकतोय, कुठे आपली समज कमी पडतीये की ज्यामुळे अशी परिस्थिती ओढवतीये. तर त्यासाठी हेच समजून घेण्याची गरज आहे आणि ते आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे की मुलांवर कशा प्रकारे संस्कार करायचे असतात, कसं त्यांना वाईट व्यसनांपासून दूर ठेवायचं असतं. जर त्यांचे आईवडीलच व्यसनग्रस्त असतील तर मुलांना कसं काय लांब ठेवू शकतील. म्हणून आईवडिलांनी आधी आपल्या व्यसनांपासून मुक्त व्हायची गरज आहे. मांसाहार, दारू, ड्रग्ज हे सगळं मुलं का करतात तर ते आईवडिलांकडूनही शिकतात. आईवडीलच सुसंस्कृत असतील, ते साऱ्या व्यसनांपासून दूर असतील तरच ते मुलांना त्या संस्कारांची शिदोरी देऊ शकतात. या बाबतीतली एक खूप छान गोष्ट आहे. महात्मा गांधीजींकडे एका मुलाला त्याची आई घेऊन आली आणि सांगितलं की माझ्या मुलाला गूळ खायची खूप जास्त सवय आहे. दिवसभर तो गूळ खात असतो, तुम्ही त्याला समजावून ते बंद करवा. महात्माजीने सांगितलं तुम्ही एका आठवड्यांनी या. आठवड्यानंतर जेव्हा पुन्हा आई त्या मुलाला घेऊन आली तर गांधीजी 2 वाक्यात त्याला समजवतात, बाळा गूळ खाणं चांगलं नाही, आरोग्यासाठी चांगलं नाही आहे, जास्त खाऊ नकोस, खायचं असेल तर थोडासा खात जा. लगेच मुलाने निश्चय केला की आजपासून गूळ नाही खाणार. आईनं महात्माजींना विचारलं की एवढीशी साधी 2 वाक्य बोलायला तुम्ही 7 दिवस का बरं लावले. तर गांधीजी म्हणाले की ताई मला सकाळ संध्याकाळ गूळ लागतो, कारण आम्ही काठियावाडचे आहोत ना, आणि काठियावाडमधल्या लोकांना कायम जेवताना गूळ ताटात घ्यायची सवय आहे. तर तीच सवय मलाही होती आणि जोवर मलाच सवय तोवर मी दुसऱ्यानं ती सवय सोडावी असं कसं सांगू बरं. माझी सवय सुटली
त्यासाठी 7 दिवस मी असा गूळ न खाता काढले. मी आतून ठरवलं की मी आता नक्कीच गूळ खाणार नाही, माझी सवय सुटली. तेव्हा मी त्या मुलाला सांगितलं, सूचना देण्यासाठी लायक बनलो मी. तर हीच गोष्ट प्रत्येक आईवडिलांसाठी. आपल्या मुलांना काही सांगा, त्यांना कोणताही बोध चांगला करवून द्या, पण तो बोध तुमच्या जीवनात आहे का आधी त्याचा शोध घ्या. आधी स्वतःला चाचपडून पडताळून पहा की जो बोध आपण आपल्या मुलांना देतोय, जी गोष्ट आपण आपल्या मुलांकडून एक्सपेक्ट करतोय, ती गोष्ट आपल्यामध्ये किती आहे. प्रत्येक बापाला असं वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा. आजकाल डॉक्टर व्हावा असं म्हणणं तर कमी झालं आहे, आता तर कम्प्युटर इंजिनियर व्हावा, IT मध्ये जावा, असं सगळं. अमेरिकेला जावा, इंग्लंडला जावा, खूप पैसे कमवावे, ऑफिसर व्हावा मोठा, अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा आहे. आणि त्यासाठी त्याच्या त्या आधीपासूनच मागे लागतात. पण आधी स्वतःला तर तपासून पहा, आपण तर मॅट्रिक पास नाही. कशी काय एवढी अपेक्षा करतो आपण? अरे इतकी मुलं असतात, सगळीच मुलं डॉक्टर इंजिनियर झाली तर मग फिटर कोण होणार? सगळेजण वेगवेगळे असतात ना. म्हणजे जे परदेशात जे मानलं जातं की ज्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तेच करण्यासाठी त्याला प्रोत्साहित करा. प्रत्येकाला शिक्षणासाठीच प्रेरित का करायचं? कुठे डिस्करेज करायचं? मुलांना अशा संस्कारातून काय उत्तेजना द्यायची? कुठे मागे राहायला सांगायचं? याविषयी आईबाबांना किती कळतं सांगा. ते तर जो विचार करतात लोकांचा ऐकून बघून, स्वतःकडे जी माहिती गोळा होते त्याच्या आधारेच आपल्या मुलांना ते ट्रीट करत असतात, जे मुलांना अजिबात लागू पडत नाही. आणि मग संघर्ष वाढत जातो आईवडील आणि मुलांमधला, आणि त्याचं रूपांतर वितंडवादामध्ये होतं. मतभेद होत राहतात आणि आईवडिलांना काही मार्ग दिसत नाही त्यातून. आणि उपाय न सापडल्याने काय परिणाम होतो तर क्रोध यायला लागतो, राग येतो. मुलांचा प्रत्येक गोष्टीत राग येतो. मग मुलंही चिडखोर बनत जातात आणि अधिकच बिथरतात. आता बिघडलेल्या मुलांना कसं काय सुधारायचं? आई वडील आणि मुलांमध्ये जे संघर्षाचे प्रसंग येतात ते कसे टाळायचे? आणि प्रेमाने चांगल्या प्रकारे मुलांशी अभेद्यपणे कशा प्रकारे व्यवहार करायचा, याविषयीचे अनेक आयाम आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये तर आम्ही हेच सगळं सांगणार आहोत की आम्हाला काय सांगायचं आहे. तर आईवडील आणि मुलांमध्ये जो व्यवहार घडतो त्यात बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. आपल्याशी आम्ही 100 तास बोललो तरी ते कमी पडतील, पण अगदी टू द पॉइंट आणि सिलेक्टेड गोष्टी आम्ही सांगू इच्छितोय की ज्यामुळे आपल्या आणि मुलांच्या जीवनात, व्यवहारात कधीकधी इतका मोठा प्रश्न उभा राहतो की मुलं हाताबाहेर जातात. फ्रेंड सर्कल वाईट असू शकतं. रात्री 2 वाजता येत असतील, सिनेमे बघतायत, TV समोरच बसून राहतायत, अभ्यासाच्या वेळी अभ्यास करत नाही आहेत, खेळण्यात, TV बघण्यात आपला सगळा वेळ वाया घालवतायत. ते आईवडिलांना सहन होत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की मुलं जेव्हा कधी TV समोर बसतात, आईवडील त्यांना बोलल्याशिवाय राहत नाहीत. सरळ न सांगता रागाने त्यांना खूप काही ऐकवतात. त्यामुळे मुलंही यातून खूप बिथरतात. एखादा शहाणा असेल तर घेतो ऐकून आणि चुपचाप उठून निघून जातो अभ्यासासाठी. पण तसं तो 1दा 2दा 5दा 10दा करतो. मनातून त्याने ते स्वीकारलेलं नसतं आणि मग तो बंडखोर बनतो. आणि हळूहळू आईवडील बोलत राहतात, तो ऐकतो, पण त्याला वाटेल तेच करतो तो. आणि विसंगतीची परिस्थिती येते. आणि त्यानंतर तर त्याच्या पुढची वाईट स्टेज अशी येते की मुलं आईवडिलांसमोरच तोंडावरच फाडफाड बोलून ताडकन उत्तरं देतात. तुम्हाला काय समजतंय? तुमच्या वेळी TV नव्हता म्हणून तुम्ही बघत नव्हता. तुम्ही कधी गेम खेळलायत का ज्यामुळे तुम्हाला गेममध्ये इंटरेस्ट वाटेल? तुम्ही तर कायमच निंदा नालस्ती करत असतात, एकमेकांना नावं ठेवता. आणि काय चांगलं करता तुम्ही सांगा? आम्ही हे तरी चांगलं करतो ना, इतरांची निंदा नालस्ती करण्यापेक्षा हे बरं ना, गॉसिपिंगपेक्षा तर हे बरं ना, असं बोलतात वरून. मग त्यावेळी त्याचं उत्तर आईवडिलांकडे काय असणार? बोला, काही असतं? मग एखाद्या आईवडिलांनी अशा वेळी कशा प्रकारे
मुलांशी वागायचं. आपला हेतू असतो की मुलाने या गोष्टींमधून त्यांच्या ज्या वाईट सवयी आहेत त्या सोडून द्याव्यात आणि सरळ मार्गावरून चालत जावं, चांगलं शिक्षण घ्यावं, चांगले चांगले संस्कार अंगी बाणवावेत. पण चांगले संस्कार त्याला कशा प्रकारे दिले जावेत, कारण आपण जिथे जातो तिथे आईवडिलांची व्यथाच दिसते आणि मुलांची इतकी वाईट अवस्था असते. मुलं मजा करत असतात, पण जेव्हा त्यांचा आईवडिलांशी संबंध येतो, मुलांनाही आपल्या आईवडिलांबद्दल प्रेम वाटत असतं आणि त्यांचंही आपल्या आईवडिलांवर तेवढंच प्रेम असतं जेवढं आईवडिलांना त्यांच्याबद्दल असतं. तो प्रश्नच नाही. आणि मुलांनाही आपल्या आईवडिलांबद्दल माया असते, पण आईवडिलांकडून सतत असे कटू शब्द त्यांना 100दा ऐकावे लागतात दिवसातून. त्यामुळे त्यांचं प्रेम आटत जातं आणि त्या प्रेमाचा अंत व्हायला लागतो आणि कटुता वाढत जाते. मग तर या सगळ्या प्रश्नांची कशा प्रकारे उकल करायची, कशा प्रकारे उपाय शोधायचा, कशा प्रकारे आई वडील आणि मुलांनी प्रेमाने आणि अभेद्यतेने एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्यातून नीट मार्ग काढायचा, त्यासाठी खूप गरज आहे. आईवडिलांनी प्रथम समजून घेण्याची गरज आहे की आपली कुठे कुठे चूक होतीये. मुलांना सतत बोलत राहणं, चिडचिड करणं ही चांगली गोष्ट नाही आहे. त्यामुळे मुलं आणखी आपल्यापासून तुटत जातील. त्यांना स्वतःहून समजायला हवं की ही माझी चूक आहे. तुम्ही सतत त्यांना रागावून चूक करतोयस हे असं नको करूस असं रागावून ओरडून बोलत राहिला तर त्यांचं मन विरुद्ध दिशेला जातं मग आणि मग ते ऐकतच नाहीत. सायकोलॉजी डिस्टर्ब होते त्यांची, शिवाय ते विरोध करतात. त्यापेक्षा त्याला असं समजावा की त्याला स्वतः कळेल की माझी चूक झाली आहे आणि जितकं तुम्ही प्रेमाने आणि मौनातून साध्य कराल तितकं रागावून किंवा त्याच्यावर क्रोध करून किंवा सातत्याने बोलत राहून त्याला त्रास देऊन त्याला योग्य आणि सरळ मार्गावर नाही आणू शकत. 100दा तेच होतं आई वडील आणि मुलांच्या बाबतीत. मुलं जेव्हा मोठी होतात आईवडिलांच्या बरोबरीची होतात. आपले गुरु समोर असले तर ते गुरूंचंच ऐकतात. आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देतात. वृद्धावस्थेत प्रश्न उभे राहतात. वृद्धावस्था इतकी कठीण असते. अशा वेळी आपल्यात आणि आपल्या मुलांच्यात अंतर असतं, दुरावा असतो. त्यामुळे त्यांच्या मनातही तेच येतं आणि त्यामुळे मुलं आपल्या आईवडिलांची सेवा करत नाहीत. दुसऱ्या बाजूला मी मुलांनाही सांगतो, हेच शिकवतो की मुलांनी कशी आईवडिलांची सेवा करावी, आईवडिलांसाठी किती कर्तव्य असतात मुलांची आणि आईवडिलांची जे सेवा करतात त्यांना काय फळ मिळतं, किती पुण्य असतं. आपण आपल्या आयुष्यात मुलांचं केलं आणि मुलांनीही आपलं केलं तर आपल्याही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तेच संस्कार जातील ना. नाहीतर एखाद्या पिढीतच फूट पडली तर ते संस्कार पुढे कसे जातील. म्हणून आई वडील आणि आपली मुलं यांच्याशी प्रेमाने वागा, कसा व्यवहार करायचा ते सांगणार आणि आपण आपल्या आयुष्यात आदर्श आई वडील बनावं म्हणून आणि मुलांनीही आयुष्यात आईवडिलांना आदर्श मुलगा बनावं त्याच विचारांचं सिंचन करण्याची आमची इच्छा आहे. कारण प्रत्येक ठिकाणी आज हा प्रश्न सतावतोय. खूप पैसे, खूप सुख आहेत, कुठलंच दुःख नाही, पण तरी सगळ्यात जास्त दुःख आज आपण जे बघतोय समाजामध्ये ते हेच आहे की आईवडिलांचा मुलांप्रतीचा दृष्टिकोन आणि मुलांचा आईवडिलांप्रतीचा दृष्टिकोन. हे दुःख आम्हाला बघवत नाही आणि म्हणून आम्हाला वाटतं यावर चर्चा होणं खूप गरजेचं आहे. आणि आपणा सगळ्यांना विनंती आहे की इथे फक्त बघण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी, ऐकून घेण्यासाठी येऊ नका, तर हा विषय खूप खोलवर समजून घ्या, त्याचं मंथन चिंतन करा. अधिक खोलवर मंथन चिंतनाने अवश्य आपल्या मुलांबरोबर आणि मुलं आपल्या आईवडिलांबरोबर अत्यंत प्रेमाने सुरळीतपणे जीवन व्यतीत करू शकतील अशी पूर्ण आशा आहे. जय सच्चिदानंद.